नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विकास डिजिटल अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत हे लाभार्थी सेल्फ रजिस्ट्रेशन म्हणजे स्वतः नोंदणी करून जे फॉर्म सादर करणार आहेत ते फॉर्म आशा किंवा अंगणवाडी सेविका यांनी त्यांच्या लॉगिनमधून कशा पद्धतीने व्हेरीफाय करायचे आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायची आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ब्राउझर किंवा ॲपच्या साहाय्याने तुमचं लॉगिन ओपन करायचं आहे। मी ब्राउझर ओपन करतो आहे। या ठिकाणी आपल्याला pmmvy.wcd.gov.in या साईटवरती यायचं आहे। या साईटवरती आल्याच्यानंतर सुरुवातीलाच या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये लॉगिन पर्याय दिलेला आहे। या लॉगिनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा आयडी आणि पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी जो दिलेला आहे तो टाकायचा आहे। हा कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि लॉगिनवरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी मी आयडी आणि पासवर्ड टाकलेला आहे, तसंच कॅप्चा कोड टाकलेला आहे। त्यानंतर लॉगिनवरती क्लिक करायचं आहे। लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर आपलं जे लॉगिन आहे या ठिकाणी झालेलं आहे। लॉगिन झाल्यानंतर पहा डाव्या बाजूला यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण लाभार्थ्याचा फॉर्म भरतोय त्याच पद्धतीने डाटा एंट्रीमध्ये यायचं आहे आणि बेनिफिशरी रजिस्ट्रेशनच्या खाली एक पर्याय उपलब्ध झालेला आहे, एनरोल सेल्फ रजिस्टर्ड बेनिफिशरी, म्हणजे जे सेल्फ रजिस्ट्रेशन करून जे एनरोल झालेले आहेत बेनिफिशरी त्यांना तुम्हाला या ठिकाणी नोंदवून घ्यायचं आहे। म्हणून तुम्हाला इथं एनरोल सेल्फ रजिस्टर्ड बेनिफिशरीवरती क्लिक करायचं आहे। जर एखाद्या लाभार्थ्याने फॉर्म भरला असेल आणि त्यांनी तुमचं ऑप्शन निवडलं जर असेल तरच तुम्हाला या ठिकाणी सेल्फ रजिस्टर्ड बेनिफिशरीमध्ये तो लाभार्थी दिसेल, अन्यथा या ठिकाणी लाभार्थी दिसणार नाही। ज्यावेळेस एखादा लाभार्थी तुमची निवड करतो फॉर्म भरत असते वेळेस फील्ड फंक्शनरीच्या ठिकाणी तरच तो तुमच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होतो। उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला संबंधित लाभार्थ्याशी संपर्क करून त्याचं व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्यायचं आहे। या ठिकाणी पहा नाव दिसत आहे, त्याचा आयडी आहे, मोबाईल क्रमांक आहे, रजिस्ट्रेशन डेट आहे कधी केलेली आहे त्याची, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पुढे ॲक्शनचा ऑप्शन दिलेला आहे आणि इथं एडिट करायचं आहे। आपल्याला एडिटवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पहा पूर्ण फॉर्म ओपन झालेला आहे। यामध्ये लाभार्थ्याने भरलेली सर्व माहिती या ठिकाणी दिसत आहे। ही व्हेरीफाय करायची आहे भरलेली माहिती बरोबर आहे का, आणि त्याचबरोबर जी माहिती त्यांच्याकडून भरायची राहिलेली आहे, उदाहरणामध्ये पहा या लाभार्थ्याची या ठिकाणी डिलिव्हरी झालेली आहे आणि त्याचं जे तपशील आहे हा या ठिकाणी भरायचा राहिलेला आहे, जसं की बाळाचा जन्म झालेला संस्थेचा प्रकार, त्याचबरोबर संस्थेचं नाव, त्याचं लिंग आणि लसीकरणाची माहिती भरायची राहिलेली आहे। जी माहिती आपल्याला या ठिकाणी भरून सबमिट करावं लागेल। जर या ठिकाणी लसीकरण झालं नसेल तर लसीकरणाची माहिती नाही भरली तरी चालेल, पण डिलिव्हरी जर झाली असेल तर या ठिकाणी ही बाकीची जी डिटेल आहे, बाळाचा जन्म झालेल्या संस्थेचा प्रकार आणि झालेल्या संस्थेचं नाव, जन्म झालेल्या संस्थेचं नाव, ही माहिती आपल्याला भरून सबमिट करावं लागेल लिंग निवडून। तर जी काही लाभार्थ्यानं भरलेली माहिती आहे ही एकदा पडताळून घ्यायची आहे आणि जी माहिती भरायची राहिलेली असेल ही पुन्हा आपण या ठिकाणी सर्व माहिती भरायची आहे। या लाभार्थ्याचे दोनच लसीकरण झालेले आहेत, एक जन्माच्या वेळेचं आणि दुसरा एक जे झालेलं असेल ते सर्व डिटेल्स टाकायची आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला हा जो अर्ज आहे हा प्रिव्ह्यूमध्ये दिसेल। त्याचवेळी तुम्हाला लाभार्थ्याने अपलोड केलेलं जे डॉक्युमेंट आहे हे बरोबर आहे का किंवा त्याचबरोबर सर्व माहिती बरोबर आहे का हे पाहण्यासाठी पुन्हा आपल्याला प्रिव्ह्यू अपलोडेड फाईलवरती क्लिक करायचं आहे। जे अपलोड केलेलं डॉक्युमेंट आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसेल। याची पण खात्री करून घ्यायची आहे की आपली जी 10 डॉक्युमेंट आहेत या 10 डॉक्युमेंटपैकीच एक आहे का आणि ते स्पष्ट दिसत आहे का याची पण खात्री करून घ्यायची आहे। सोबतच सर्व माहिती देखील पडताळायची आहे। जर ही सर्व माहिती आणि डॉक्युमेंट बरोबर असेल
तर सबमिटवरती क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंट व्यवस्थित आहे, आपल्याला क्लिअर दिसत आहे, त्यामुळं क्लोज करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर पहा या ठिकाणी बेनिफिशियरी रजिस्टर्ड सक्सेसफुली बट चाइल्ड बर्थ अँड इम्युनायझेशन डिटेल आर नॉट सेव्ह. म्हणजेच आपण जे काही इम्युनायझेशनची डिटेल भरलेली आहे हे परिपूर्ण नसल्यामुळं या ठिकाणी आपला जो अर्ज आहे हा पार्शियली सबमिट झालेला आहे, पण आपल्याला त्याच्यानंतर चाइल्ड बर्थ अँड इम्युनायझेशन डिटेल्स पुन्हा भरावं लागेल. म्हणजेच आपला जो दुसरा फॉर्म आहे हा भरणं आवश्यक आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. यानंतर सदरील जो अर्ज आहे आता आपल्या संबंधित ANM सुपरवायझरकडे जाईल. त्यांच्या लॉगिनमधून तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल. म्हणजेच याप्रमाणे स्वतः लाभार्थ्याने भरलेला जो अर्ज आहे तो आपल्याला आशा किंवा अंगणवाडी सेविकेच्या लॉगिनमधून व्हेरीफाय करायचा आहे, तरच तो अर्ज संबंधित प्रोसेसमध्ये पुढे जाईल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.